नमस्कार शिक्षक मित्रांनो. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आपण विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित व्हावे याकरिता विविध उपक्रम राबवत आहोत. आपण 7वा स्तर अर्थात परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली व जोडाक्षरासह लहान वाक्ये वाचतो. या स्तरासाठी काही कृती बघितलेल्या आहेत. आता आपण या स्तरावरून विद्यार्थ्यांना पुढच्या स्तरावर म्हणजे 8वा स्तर परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह अवरोह युक्त व योग्य गतीने आकलनासह वाचतो. या स्तरापर्यंत घेऊन जात असताना सहाय्यभूत होईल अशी एक कृती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. कृतीचे नाव आहे थोडं थांबू पुढे वाचू. या कृतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना विरामचिन्हांची ओळख करून देण्यासाठी सोप्या विरामचिन्हांचा प्रथम परिचय करून द्यावा. जसे की स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह. या विरामचिन्हांची ओळख झाल्यानंतर सोपी विरामचिन्हे असणारी वाक्ये समोर लिहावी. प्रथम शिक्षकांनी स्वतः ती वाक्ये विरामचिन्हांसह आरोह अवरोह युक्त व योग्य गतीने वाचावीत व पाठोपाठ अनुवाचन घ्यावे. जसे की आंबा, काजू, फणस ही फळे उन्हाळ्यात मिळतात. बाळा, इकडे बघ. तू कुठे राहतोस? छान, अशीच प्रगती कर. सिंह जंगलाचा राजा आहे. यासारखी वाक्ये आपण प्रथम विरामचिन्हासह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचून दाखवावी. तदनंतर विद्यार्थ्याकडून अनुवाचन घ्यावे. अनुवाचन झाल्यानंतर एकेका विद्यार्थ्याकडून ती वाचून घ्यावी. असे केल्यामुळे एक वाक्य प्रत्येक विद्यार्थ्याकडून 3 वेळा वाचले जाईल व दृढीकरण होईल. पुढच्या टप्प्यात विद्यार्थ्यांना ही 4 विरामचिन्हे असणारी सोपी 2 ते 4 शब्दांची वाक्ये वाचनासाठी द्यावी. यावेळी ही वाक्ये विद्यार्थी विरामचिन्हासह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतील. जसे की उंदीर बिळात राहतो. थांब, मी येतो. अरे रे, वाईट झालं. तुझं नाव काय? अरे वा, किती छान. या प्रकारची वाक्ये विद्यार्थ्यांना गटागटात व वैयक्तिक दोन्ही प्रकारे वाचनासाठी आपण देऊ शकतो. तसेच ही वाक्ये आपण त्यांना लेखनासाठी सुद्धा देऊन दृढीकरण करून घेऊ शकतो. शिक्षक मित्रांनो, आपण या वाक्यांप्रमाणेच 2 ते 4 शब्दांनी तयार होणाऱ्या वाक्यांनी युक्त असा विरामचिन्हांसह एखादा लहानसा संवाद सुद्धा विद्यार्थ्यांना समूहात वाचायला देऊ शकतो. जसे की, अरे पहा, बागेत किती छान छान फुलं फुलली आहेत. गुरुजी, अशी फुले आपण गेल्या वर्षी सहलीला गेलेलो तेव्हा त्या बागेत सुद्धा पाहिली होती. बरोबर. पण विनीत, तुझ्या हे लक्षात कसं काय राहिलं? गुरुजी, कारण यातील काही फुले आमच्या घरच्या बागेत सुद्धा आहेत. अशा प्रकारे आपण संवादामध्ये विरामचिन्हयुक्त वाक्यांचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या वाचनाचा सराव घेऊ शकतो. शिक्षक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वाचन कौशल्याच्या 7व्या स्तराकडून 8व्या स्तराकडे जाण्यासाठीचा एक उपक्रम पाहिला. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.